नमस्ते. आज मी अंड्याची भजी बनवते. ते मी ही 5 अंडी उकडून घेतलेली आहे. त्याची सालं काढते आणि बारीक कापून घेते. हे अंडे आपण आता सोलून घेतले आणि ह्याच्यातलं जे पिवळं असतं ते काढून टाकायचं, म्हणजे नंतर त्याचा उपयोग करायचा. हे बघा, हे असं. आता हे आपण मस्तपैकी कापून घेऊया. ही अंडी आपण आता अशी कापून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर आणि पुदिना हे कापून टाकूया. असलं तर टाकायचं, नसलं तर नाही टाकायचं, पण मी टाकते. टाकलेलं चव पण छान लागते. आता बडीशेप पावडर 1 चमचा, धणे पावडर 1 चमचा, लाल तिखट, आता हळद थोडीशी आणि थोडंसंच लाल तिखट टाकते, कारण आपल्याला ओली मिरची वापरायची आहे म्हणून. चवीनुसार मीठ, तांदळाचं पीठ चमचाभर, बेसन 1 छोटी वाटी, आलं लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरचीचा ठेचा. आता हे पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवायचंय. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त घट्ट पण नाही करायचं. आपलं अंड त्याच्यामध्ये चांगलं भिजलं म्हणजे झालं. चवीला छान लागतात भजी. भजी खूप प्रकारची करतो आपण, पण ही भजी जरा वेगळीच आहे. आता ही अशी छोटी छोटी घ्यायची आणि तेलामध्ये सोडायचं. आपलं तेल पण तापलेलं आहे, लगेच हलवायची नाहीये. अंड्याला बाइंडिंग येईल एवढंच पीठ आपण घालायचं असतं, जास्त पण घालायचं नाहीये. ही भजी इतकी छान टेस्टी लागतात ना. गरमागरम थंडीची भजी पाऊस पडत असताना मस्त लागतात. आता ही भजी आपली तयार आहे. पीठ भिजल एवढंच, अंडी भिजतील एवढीच भजी टाकायची, पीठ टाकायचं. नाहीतर काय होतं, नुसतं जर अंड तुम्ही तेलामध्ये सोडलं ना, पीठ नाही लागलं त्याला, तर अंगावरती उडायची शक्यता आहे. म्हणून सांभाळून तळायची. आणि मेन म्हणजे पीठ पण चांगलं त्याला लागलं पाहिजे. अशा पद्धतीने करायची. मस्त कुरकुरीत होतात भजी, खायला पण छान लागतात. आता ही भजी आपली तयार झाली, बाकीची तळून घेते. आता ही भजी आपली सगळी फ्राय करून झाली. मस्त थंडी पडले, मस्तपैकी खायची गरमागरम. याला चटणीची गरज नाही, तुम्ही पाहिजे तर चटणी करू शकता, पण आम्ही बिना चटणीचीच ही अंड्याची भजी खातो. गॅस बंद. अंडा भजी रेसिपी कशी वाटली शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.